शहादा नगरपालिकेच्या हद्दीत नगरपालिकेचे प्रशासनाने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहादा शहरात प्रचंड रोगराई वाढलेली आहे। मच्छरांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। अस्वच्छता वाढलेली असल्याकारणाने प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे। या शहरातल्या एकूण सर्व गटारींमध्ये तुडुंब भरलेला आहे। घाणीचे साम्राज्य निर्माण झालेलं आहे। त्याच्यामुळे त्याच्यातून दुर्गंधी येत आहे। प्रशासनाने निर्जंतुक औषध वेळेवर केली पाहिजे, ते पण केली जात नाही। धुरणनी केली पाहिजे, ते पण केली जात नाही। त्याच्यामुळे डासांच्या मच्छरांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। त्यासोबत सर्वात महत्त्वाचं, शहरातल्या ज्या खुल्या जागा आहेत, खाजगी आणि सार्वजनिक सुद्धा, त्याच्यातही साफसफाई होत नसल्याकारणे झाडे झुडपे वाढलेले आहेत। त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात रोगराई वाढलेली आहे। या शहरामध्ये नगरपालिका अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे। कारण की या शहराच्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। हे नगरपालिकेला दिसत नाही का असा प्रश्न मी शिवसेनेकडून उपस्थित करू इच्छितो। म्हणून आज आम्ही सर्व नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून निवेदन द्यायला आलेलो आहे। या शहराची स्वच्छता वाढली पाहिजे, निर्जंतुक औषध केली पाहिजे, धुरणनी केली पाहिजे, रस्त्यावरचे जे बांधकाम साहित्य पडले ते उचलले गेलेले पाहिजे आणि या शहरातले सर्व एकंदरीत स्वच्छतेसाठी काय काय करता येईल ते सर्व नगरपालिकेने केले पाहिजे। म्हणून आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक निवेदन द्यायला आलो। येणाऱ्या काळात 15 दिवसात जर हे सर्व केलं गेलं नाही तर शिवसेनेतर्फे प्रखर आंदोलन छेडले जाईल आणि आंदोलनादरम्यान जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर नगरपालिका प्रशासन हेच जबाबदार राहील हे मी सांगू इच्छितो। आता लोकनियुक्त प्रतिनिधी आलेले आहेत, लोकांनी निवडून दिलेलं काय त्यांच्याकडनं काय या शहराचे नगराध्यक्ष यांना त्यांच्या वडिलांचाही वारसा आहे। त्यांचे वडील पण नगराध्यक्ष होते। त्याच्या अनुभवाचा उपयोग करून या शहराला चांगलं काय करता येईल, या शहराला आरोग्याच्या दृष्टीने चांगलं करून या शहराला आरोग्याचं एक चांगलं मॉडेल उभं करता येईल असंही त्या कामं करू शकतात। पण या 2 महिन्याच्या कार्यकाळामध्ये आम्हाला तसं काही दिसत नसल्या कारणाने का त्यांना अधवल झालेले आहेत म्हणून आम्हाला प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून नगराध्यक्षांसह आणि संपूर्ण नगरसेवकांना मी विनंती करेल, या शहराचे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं लक्ष देऊन जर तुम्ही केलं तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये लोक तुम्हाला डोक्यावर उचलतील।